आम्ही ट्रिपला सुरुवात केली बेलापूर रेल्वे धमाल करत बेलापूर येथे सर्व बायका एकत्र जमल्या आणि तेथेच आम्ही एक अचानक एंट्री दिली. सरप्राईज एंट्री. तुषार, गणपती बाप्पा मोरया असं म्हणत आमची ही ट्रिप सुरू झाली. अलिबागच्या दिशेने आमची गाडी सुसाट वेगाने सुटली. ट्रिप म्हटली, बस म्हटलं की पहिल्यांदा काय धिंगाणा, डान्स, गाणी आणि सगळ्यात आवडतं, आमच्या सगळ्यांचं आवडतं झिंगाट. एका क्षणापूर्वी आम्हाला असं वाटत होतं की हा प्लॅनिंग करायला आपल्याला जमेल का, आपण सगळं प्लॅन व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकू का, कोणाला सोबत घ्यायला हवं का, सोबत आपण कोणाला घ्यावं का. पण एका क्षणी आम्ही विचार केला सगळी गोष्ट आम्ही बरोबरीने करू शकतो तर ट्रिप आपण ऑर्गनाईज का नाही करू शकत बरोबरीने. मजा आपण मजा करू शकतो ना. प्रत्येक वेळेस आपला रोल गाडीमध्ये धमाल करत नाचत आम्ही पोचलो अलिबागच्या नागाव बीचवर. नागाव बीचवर पोचल्यानंतर सर्वांनी पहिल्यांदा नाश्ता करून घेतला. समुद्राच्या लाटा आम्हाला खुणावत होत्या. समुद्राच्या लाटामध्ये आम्ही धमाल करणार होतो. समुद्रावर खेळण्याबरोबरच समुद्राच्या पाण्यात मजा करण्याबरोबरच सगळ्यात जास्त हौस आम्हाला कोणती असेल तर ती रील बनवायची. आम्ही रील बनवायचा प्रयत्न तर केला पण तो यशस्वी झाला असा काही हा व्हिडिओ बघून मला वाटत नाही. पण आम्ही मजा मात्र केली. मराठी पोरी, मराठी पोरी, मराठी पोरी दुनियेला दाखवती नाच. आजोबा तुरे नाचते नाचते आज. फिरत असताना समोर ॲडव्हेंचर्स राईड्स दिसल्यावर त्या करायचा मोह तर होणारच. म्हणूनच आम्ही सर्व राईड्स करण्यासाठी निघालो. कोणी पहिल्यांदाच राईडमध्ये बसत होतं, कोणी पहिल्यांदाच हे सर्व अनुभवत होतं. कोणाच्या मनात नकळत भीती, कोणाच्या मनात आनंद, कोणाच्या मनात उत्साह वेगवेगळ्या भावना दाटून आणि भरधाव वेगाने आमची नौका समुद्राच्या दिशेने प्रस्थान करू लागली. आणि ही आहे आमची रेखा, ज्यांचं रिटायरमेंट साजरा करण्यासाठी आम्ही ही छोटीशी ट्रिप ऑर्गनाईज केली होती. उमर 55 की पर दिल बचपन का. त्यानंतर समुद्रावरच शेजारी असलेली घोडागाडी. त्या गाडीवाला आम्हाला विचारायला लागला की घोडागाडीत बसणार का. घोडागाडीत तर आम्हाला बसायचं होतं पण पैसे. मग आमच्या बार्गेनिंग एक्सपर्ट्स कामाला आले आणि बार्गेनिंग करून आम्ही घोडागाडीमध्ये बसलो. आणि घोडागाडीत बसल्यानंतर आपल्या ट्रॅव्हल्समध्ये बसल्यासारख्याच गाण्याच्या मैफिल सुरू झाल्या. अशा प्रकारे आपल्या मुलांना लहान मुलांची गाणी म्हणणाऱ्या सवय असणाऱ्या आमच्या सर्व बायकांनी गाणं पूर्ण व्यवस्थित म्हटलं. तसंही आमच्या गाण्याच्या बेंड्यामध्ये बॉलिवूडच्या सिनेमामधल्या गाण्यापेक्षा लहान मुलांची गाणीच जास्त वाजत होते. समुद्रावर खूप वेळ मजा केल्यानंतर आम्ही निघालो आमच्या कॅम्पच्या ठिकाणी, अलिबाग बीच कॅम्पिंग. के नाचले बेबी नाच नाच के तोड़ दे सैंडल. पुलिस बुला लेगी तो यार तेरा कर लेगा अंग्रेजी पढ़ती तू कहती बिग पूरा लंदन ठुमकदा तो नचता पूरा लंदन ठुमकदा.
गाडीमध्ये प्रवास केल्यामुळे कंटाळून गेलो होतो. आम्ही सर्वांनी चेंज केलं आणि तिथेच जवळ असलेला रेवदंडा किल्ला बघायला सर्व निघालो. त्यानंतर आम्ही एका अशा ठिकाणी पोहोचलो, ज्या ठिकाणी पोहोचल्यानंतर आम्हाला आयुष्य जगण्याची मजा कळाली. फिरणं हे एकीकडे राहिलं, परंतु आपल्या रुटीनच्या आयुष्यामध्ये मजा घेणं, शांत जगणं हे आम्ही रेखा म्हात्रे मॅडमच्या मावशी. स्वाती स्वाती हात मारती श्रीकांत ऋतूने ऐका आता मी बोलते ना काका 9 महिन्यांनी लाटांवरती लाटा येती तरी किनारा संपेना. स्वाती स्वाती नाव घेऊन मदखंडा. मावशीने आमच्यासोबत खूप गप्पा मारल्या, खूप काही गोष्टी आम्हाला शिकवल्या. त्यांची एक स्पेशल कला होती उखाणे घेण्याची. तर आम्ही त्यांच्या जवळ बसून अनेक उखाणे ऐकले.